खूप चांगलं झालं म्हणे, तुम्ही काम जिंकला, पण आता शांत राहा म्हणे, सोडून द्या, जाऊ दे, जे झालं ते झालं, खूप चांगलं झालं म्हणे. आता यांचं काय करावं लागेल, अहंकाराचं निरसन करावं लागेल. मग भगवंतांनी काय केलं, एक मायावी नगर तयार केलं आणि नारद मुनींना म्हणे तुम्ही जा. आता गेले, हे नारायण नारायण करत करत आपले भ्रमण करत राहिले. मग गेल्यानंतर त्यांना एक ते मायावी नगर तयार केलं होतं ते दिसलं. तिथे एक राजा होता. त्या राजाने काय केलं होतं, आपल्या जी श्रीमती नावाची पुत्री होती तिचा स्वयंवराचा विवाह चालू होता, स्वयंवराचा उत्सव चालू होता तिथे. बघा आता हे सर्व सृष्टी जी होती ना ती कोणी तयार केली होती, नारायणाने तयार केली होती, बरोबर आहे की नाही, मायावी. तिथे सगळं सुंदर सुंदर दिसत होतं म्हणे. नारद मुनी म्हणे काय चालू, आपण बघू तरी, जाऊ तरी. नारद मुनी तेथे गेले. खूप मोठे मोठे राजे आलेले होते. स्वयंवर म्हटल्यानंतर श्रीमती नावाची जी पुत्री होती त्या राजाची, तिचं स्वयंवर होतं म्हणे. आपण एक काम करू, एवढी सुंदर कन्या म्हणे, आपल्यालाही तिला पाहून यांना काय झालं, तिला पाहून यांना असं वाटलं का आपण हिला वरावं. कोणाला, नारदाला वाटलं. ते म्हणे आता काय करायचं, नारद एवढे सुंदर सुंदर येथे राजे आलेले आहेत, मग आपण पण सुंदर आहोत का. आता तेव्हा काय म्हणतो त्याला, आरसा काय नको म्हणे, आपण पण असं सुंदर दिसू, काहीने आपल्यालाच काय केलं पाहिजे, वरलं पाहिजे. मग कुणाकडे गेले, विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवंताकडे गेले म्हणे, देवा म्हणे काय, म्हणे मला तुमचं स्वरूप द्या म्हणे. म्हणे का, म्हणे श्रीमती नावाची जी कन्या आहे राजाची, तर तिच्याशी तिला मारायचं आहे म्हणे. म्हणे असं ठीक आहे म्हणे, घ्या म्हणे. घ्या म्हटल्यानंतर भगवंतांनी त्यांचं स्वरूप त्यांना दिलं. पण त्यांना काय दिलं, तोंड काय दिलं, माकडाचं तोंड दिलं. बाकी सर्व सुंदर काया केली त्यांची, ते हात वगैरे पाय बघायला लागले, एवढं सुंदर, वा वा किती सुंदर आहे म्हणे. आता काय श्रीमती दुसऱ्या राजाला काय वरणार नाही, आता ती फक्त माझ्याशीच लग्न करेल म्हणे, ती माझ्याशीच विवाह करेल, माझ्याशीच विवाह करेल. ठीक आहे म्हणे. गेले तिथे नारद मुनी. गेल्यानंतर सगळे राजे बसलेले होते. हे गेल्यानंतर बसले रांगेमध्ये बसल्यानंतर तिथे राहू केतू दोघंही आलेले होते. ते पण त्यांच्याकडे बघत होते. ते म्हणे बघायचे, एकमेकाला गालात हसायचे. आता तुमच्यामध्ये जर दुसरं कोणी आलं चुकीचं तर तुम्ही सगळे त्याच्याकडेच बघतात किंवा हसतात किंवा काय करतात. तसं तिथे परिस्थिती होती. सगळे एकमेकाकडे बघायचे आणि हसायचे. सगळ्यांना त्या दोघांनाच दिसत होते. देव होते ना ते, बाकी सगळे राजे होते, राहू केतू देव होते, ते तिथे आलेले होते, बरोबर आहे ना. त्यांनाच दिसत होते हे फक्त, आणि श्रीमतीला दिसत होते. बाकीच्या सर्वांना व्यवस्थित दिसत होते. मायावी, आता मायावीच नगर तयार केलं होतं ना भगवंतांनी, बरोबर आहे की नाही. मायावीच नगर तयार केलं होतं, सगळं मायावीच दिसत होतं. आणि आपले विष्णू भगवंत पण होते एका कोपऱ्यामध्ये, ते पण होते. मग श्रीमती जवळ येते, नारदाकडे बघत सुद्धा नाही, अशी बघते, वर खाली बघते, निघून जाते. आपले भगवान विष्णू असतात तिथे, त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकते, त्यांना वरते आणि आपले भगवान विष्णू नारद लक्ष्मी माताला घेऊन, लक्ष्मीचाच अवतार होते ते, तिला घेऊन आपल्या स्थानी जातात. मग आता हे नारद मुनी एवढे भयंकर क्रोधायमान झाले, चिडले. अरे असं काय झालं, तुम्ही माझ्याकडे बघून का हसत आहे. म्हणे एक काम करा, तुम्ही तुमचा चेहरा बघा म्हणे. ते का गंगेवर जातात आणि आपलं प्रतिबिंब बघतात. जेव्हा प्रतिबिंब बघतात तेव्हा कळतं की त्यांना माकडाचं तोंड दिलं. म्हणून त्या श्रीमतीने आपल्याला वरलं नाही. म्हणे माझ्या बरोबर छळ केला म्हणे. कोणी छळ केला, नारायणाने छळ केला. तो मायावीच आहे म्हणे, नेहमी काय करतो. खूप खूप क्रोधायमान झाले आणि भगवंताच्या वैकुंठ तिथे गेले, क्षीरसागरामध्ये गेले. त्यांचा संताप असा डोक्यावर चालला होता. ते म्हणे हे चुकीचं झालं म्हणे, मी तुम्हाला माझं स्वरूप मागितलं, तुम्ही मला माकडाचं तोंड दिलं म्हणे. हे खूप मोठी चूक केली म्हणे. मी कामाने व्याकुळ झालो होतो, मला श्रीमती ही पत्नी म्हणून आली होती, तुम्ही मला पत्नी तर दिलीच नाही, पण माझा हसा केला म्हणे.
दिला. ते म्हणे तुम्ही जसं मला श्रीमतीपासून दूर केलं तसंच तुम्ही पुढच्या जन्मामध्ये म्हणे तुम्हालाही पत्नीचा विरह होईल म्हणे, पत्नीचा विरह होईल म्हणे. आणि तुम्ही मला माकडाचं रूप दिलं ना, ते माकडच तुमची सहायता करेल म्हणे. काय? ते माकडच तुम्हाला सहायता करेल म्हणे, तिला शोधून काढण्यासाठी, तो विरह हे करण्यासाठी. असा कोणी शाप दिला? नारद मुनींनी विष्णू भगवंताला शाप दिला. आणि मग आपल्या प्रभू रामचंद्रांना वियोग झाला होता ना पत्नीचा, ते पत्नीच्या वियोगाने आकंत करत होते. जसा नारद मुनींना झाला, शाप दिला. शाप दिल्यानंतर नारद मुनी शांत झाले. शांत झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण काय केलं, आपण काय केलं. आणि ती मायावी नगरी भगवंताने पुन्हा काय केली, काय केली. आणि मग नारद मुनींचा अहंकार जो होता तो तिथे गळून पडला. तर म्हणे भगवंत आम्ही अहंकाराने भगवान शंकरांनाही धूर्तपणे बोललो, उद्धटपणे बोललो, माझ्या पिताश्रींनाही बोललो म्हणे, त्यांनी तर माझा निषेधच केला. पण तुमच्या जवळ येऊनही तुम्हाला असं बोललो म्हणे. भक्ताला कधी अहंकार झाला नाही पाहिजे, तो अहंकार मला झाला म्हणे. अहंकाराच्या भरामध्ये तुम्ही एवढे त्रिदेव आहात म्हणे, तुमच्या त्रिदेवांसमोर मी माझा उद्धटपणा दाखवला. हे फार चुकीची गोष्ट घडली म्हणे माझ्याकडून, देवा मला माफ करा, माफ करा. अभिमान बदते आगे मेरी बनाए, अभिमान बदते आगे मेरी बनाए. बुद्धि सोच अपनी मन में पिता आणि तिथे शांत झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण आपल्या भगवंताला काय शाप दिला. तेव्हा विष्णू भगवंत म्हणतात, हे सर्व आमची माया आहे, हे होणारच होतं. आणि तेव्हा राम अवतारामध्ये सीता आणि प्रभू रामचंद्रांना, सीता माता आणि प्रभू रामचंद्रांना दोघांना वियोग झाला, वनवास भेटलं. त्या कारणामुळे, कुणामुळे? नारदामुळे. नंतर पुढे जाऊन म्हणजे बघा, ह्या शिव या नावाच्या द्विगणित महापातकांचे पर्वत अनासयाने भस्म होतात. जसं देवांनाही हे चुकलं नाही. देवांनी जरी भक्ती केली, तपश्चर्या केली, आता त्यांनी वर मागण्याच्या हेतूने तपश्चर्या केली होती, पण ती सफल झाली नाही. त्याच्यात त्यांना अहंकार झाला. आणि तुम्ही किती भक्ती करा, किती साधना करा, किती काय करा, काही काही लोकांचं असं म्हणणं असतं, मी 2-2 तास देवपूजा करतो, साऱ्या गावाला ओरडून सांगतात मी एवढी देवपूजा करतो, मी 1 तास करतो, मी 2 तास करतो. काय करतो? कशाला करतो? करू नको, सांगतो कशाला? ते कर्तव्य आपलं केलंच पाहिजे. संसारी लोकांचं, प्रवृत्ती मार्गाच्या लोकांनी हे गोष्टी केल्याच पाहिजे, करून ते सांगितलं नाही पाहिजे. तसं भगवंताला त्याला अहंकार होतो ना. आपण देवपूजा करतो, आपण देवपूजा देवाला सांगतो, आपण देवावर उपकार करतो का? उपकार करतो का आपण? त्यांनी सर्व दिलेलं आहे, त्याच्याच सगळ्या गोष्टीचं हे आहे. आणि आपण त्यालाच सांगतो की मी तुझं करतो, मी तुझं काय करतो, तू काय करत, तू काही करतच नाही. त्यानंतर बघा, मग नंतर भगवान शंकर जे आहे विष्णूची उत्पत्ती करतात, विष्णू भगवंताची उत्पत्ती करतात. कशी उत्पत्ती? बघा, ब्रह्मदेव म्हणाले, बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मण साधू, तू लोकांवर उपकार करण्यामध्ये सदा रत आहेत.
लोकांचे हित व्हावे असे नेहमीच तुला वाटत असते. मग लोकांचे हित व्हावे नेहमीच तुला असे वाटत असते तर शिवतत्वाचे ज्ञान मी तुला सांगेल ते ऐकलं पाहिजे. मग ते कसं ऐकलं पाहिजे? बघा, परम अद्भुत स्वरूप हे भगवान शंकराचं आहे. भगवान शंकराचं परम अद्भुत स्वरूप आहे. पण भगवान शंकराची ही शक्ती ही काय आहे? भगवान शंकराची शक्ती कोण आहे? शिव आहे. मग भगवान शक्तीशिवाय काही करू शकता का? नाही करू शकत. मग जेव्हा शिव आणि शिव हे दोघं विहरत होते तेव्हा ईश्वराने स्वतःच्या स्वरूपापासून काय निर्माण केलं? एक स्वतंत्र आणि पायनी शक्ती निर्माण केली. आणि त्या शक्तीच्या सहाय्याने भगवान शंकरांनी आपल्या विष्णू भगवंताची उत्पत्ती केली. विष्णू भगवंताची डाव्या अंगापासून विष्णू भगवंताची उत्पत्ती केली. मग म्हणे आता आम्ही दोघं काय करत आहोत? आम्ही विहार करतो, तुम्ही ही सृष्टी सांभाळा म्हणे. ब्रह्माला सृष्टी उत्पन्न करण्याचा अधिकार दिला आणि विष्णूंना काय दिला? पालन करण्याचा अधिकार दिला. म्हणजे आता ही सृष्टी तुम्ही सांभाळा, आम्ही शिव आणि शक्ती मिळून आम्ही काय करतो म्हणे? आम्ही विहारतो म्हणे. मग ठीक आहे. आणि जिथे ते फिरायला गेले दोघं, बघा इथे त्यांनी काशीची उत्पत्ती केली. कशी? जिथे ते गेले तिथे त्यांनी काशीची उत्पत्ती केली. त्याला आनंदवन पण म्हणतात, उपनयन पण म्हणतात. बघा, आनंदवन म्हणतात. आणि म्हणजे हे शंकर आणि शिव आणि शक्तीच्या आनंदाला कारण झालं म्हणून तिथे आनंदवन नाव दिलं. आनंदवन नाव दिलं. बघा, ह्या प्रलय काळात सुद्धा या काशीमध्ये भगवान शिव नित्य विहार करतात. भगवान शिव आणि शक्ती हे नित्य विहार करतात म्हणून त्याला काशी हे नाव दिलं. आणि हे त्यांच्या आनंदाला कारणीभूत झाले म्हणून आनंदवन हे नाव दिलं. कारण एक देव आहे, तो सगळंच काही करू शकत नाही म्हणून कुणाला अधिकार दिले पाहिजे. घरामध्ये वृद्ध जेव्हा लोक असतात, वृद्ध होतात, तेव्हा त्यांनी आपला कारभार कोणाकडे द्यावा? मुलांकडे सोपून द्यावा. तसंच भगवंताचं आहे म्हणे मी आता किती करणार आहे? विष्णू भगवंतांना उत्पन्न केलं डाव्या अंगापासून, त्यांना काम सांगितलं आणि स्वतःनी काशी नगरीमध्ये स्थित झाली. आजही काशी नगरीमध्ये भगवान शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. किती प्रलय येऊ, काही येऊ, ते तिथून हलत नाही. म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्ती करायची असेल तर काशीमध्ये जाऊन मारावं. मरतं का कोणी? ज्याला काशीमध्ये मरण आलं ना, तो खूप भाग्यवान. तो शिवलोकाला जातो आणि यायला पाहिजे. आजही तिथे मनकर्णिका घाटावर 24 तास प्रेत जळत असतात. का? लोक लांबून प्रेत आणून तिथे जळतात. का? मोक्ष मिळतो, भगवंताचं काय मिळतं? भगवंताचं स्थान मिळतं. म्हणून फक्त दोघांच्या आनंदासाठी आणि शांतीसाठी भगवंतांनी काशी नावाचं नगर स्थापित केलं. त्यानंतर बघा, आपण आता जास्त हे घेऊन आपल्याला खूप पूर्ण करायचंय. धावती भेट घेऊ प्रत्येक गोष्टी, नाही का? प्रत्येक जो प्रसंग आहे धावती भेट घेऊ. नंतर त्यांना उपदेश दिला विष्णू भगवंताला. ते म्हणे आता मी काय करू? म्हणे तप कर. वर्षानुवर्ष भगवान विष्णूंनी तप केलं, भगवान नामाचा जप केला, शिवनामाचा जप केला. वर्षानुवर्ष करत राहिले. वर्षानुवर्ष केल्यानंतरही भगवंतांना शिव प्राप्त झाले नाही, शिवांनी दर्शन दिलं नाही. मग म्हणे ब्रह्मांना विचारलं आता काय करू? मी ते एवढं तप केलं, भगवंताचं ध्यान केलं, तपश्चर्या करत आहे, तरी भगवान शिव मला प्राप्त झाले नाही. बघा, त्या तपश्चर्येमधून भगवान विष्णू होते, त्यांच्या देहातून जल वाहू लागले. इतके उग्र तप केले तर जल वाहू लागले आणि ते कायमस्वरूपी जलातच राहू लागले. म्हणून त्यांना काय नाव पडलं? नारायण नाव पडलं. म्हणजे जलामध्ये परम प्रीतीने दीर्घकाळ शयन विष्णूंनी केलं, त्याच्यामुळे त्यांना नारायण नाव पडलं. मग म्हणे आता असं करा, पुन्हा तप करा म्हणे, पुन्हा तप करा. मग भगवान विष्णूंनी पुन्हा तप करायला सुरुवात केली. पुन्हा शिवनामाचा घोष
राहिले. पुन्हा शिव 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 नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. पुन्हा तप केलं. मग तप केल्यानंतर बघा ब्रह्मदेव नारदांना सांगतात की हे सर्व ब्रह्मांड शिव परमात्म्याशी सहज खेळतो. हे पूर्ण जे ब्रह्मांड आहे ते शिव परमात्म्याचं आहे, तो आपल्याशी खेळत असतो. मग जर विष्णूलाही त्यांनी स्वतःच्या आनंदाकरता खेळणं म्हणून वापरलं. पहिल्यांदा खूप वर्ष तप करायला लावलं, त्यांना प्राप्त झालं नाही. पुन्हा तप करायला लावलं. पुन्हा तप करायला लावल्यानंतर मग विष्णूंना त्यांनी सहजपणे वर देऊन टाकला की भगवान विष्णू, मी तुमच्या गुणांपासून त्रिविध सुख प्राप्त केलं आणि त्या सुखामधूनच भगवान विष्णू आता तुम्ही तुमचं कार्य सुरू करा म्हणे. पालन कर, तुम्ही तुमचं कार्य सुरू केलं. त्याआधी ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा सृष्टी तयार करावी लागेल. सृष्टी तयार करावी लागेल. मग ब्रह्मदेव म्हणाले की शब्द स्पर्श रूप रस गंध हे सर्व भगवान शिवांनीच, पंचमहाभूते शिवांनीच निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यातून मला जर ही सृष्टी निर्माण करायची असेल तर मी काय करू नये. आकाश वायू तेज पृथ्वी यांचे पंचीकरण मिश्रित करून स्थूल आकाश तयार झालं. बरोबर आहे की नाही? कारण हे बघा पर्वत समुद्र हे सर्व आपल्या ब्रह्मदेवांनी काय केलं, निर्माण केलं. ब्रह्मदेव निर्मित तन्मात्र झालं. सूक्ष्म पंचमहाभूते तयार साधक झाली. पंचमहाभूतापासून जे मरीची ऋषी होते त्यांनी मरीची ऋषींना पहिल्यांदा काय केलं, उत्पन्न केलं आपल्या नेत्राद्वारे. कोणी केलं? ब्रह्मदेवांनी केलं. नंतर हृदयापासून भृगु ऋषी तयार झाले. नंतर अंगिरस पुलवाह तेही आले. नंतर बघा नेत्रातून त्यांनी मरीच ऋषी, नंतर ब्रह्मदेवांनी मस्तकापासून 4 मानस पुत्र तयार केले. कोणते? सनंदन, सनत कुमार आणि सनातन असे 4 कोणा मस्तिष्कापासून त्यांनी उत्पन्न केले ब्रह्मदेवांनी. नंतर नेत्रापासून मरीच झाले, हृदयापासून भृगु ऋषी झाले, मस्तकापासून अंगिरा झाले, उजव्या नागपुडीपासून पुलय आणि व्यानभार्ग असे ऋषी त्यांनी उत्पन्न केले. त्यानंतर डाव्या नागपुडीतून पुलस्त्य, मुखातून समान वायूतून वशिष्ठानंतर कानातून अत्रि ऋषी आणि तरीही चित्तात असतात, तरीही ते चिंतित असतात. कोण चिंतित असतात? ब्रह्मदेव. का चिंतित असतात? एवढे सगळे पुत्र तयार करून त्यांनी काय केलं, तप केलं आणि निवृत्ती मार्गाला निघून गेले. मग यांच्यापासून सृष्टी कशी तयार होईल? तरी चिंतित होते म्हणजे सृष्टी रचना करण्यासाठी शक्ती पण पाहिजे ना. तशीच मैथुनी शक्तीतून त्यांनी नंतर 60 कन्या काय केलं, उत्पन्न केलं. त्यांची या ऋषींशी काय करून मग त्यांनी काय केलं, 10 कुणाला दिल्या, धर्माला दिल्या, 27 चंद्राला दिल्या, नंतर 13 कश्यपांना दिल्या, 4 ताक्षींना दिल्या, 2 भृगु आणि अंगिरा दिल्या आणि 2 कुशाश्य होते त्यांना दिल्या. मग चराचरी सृष्टी वाढली. कारण शक्तीशिवाय सृष्टी निर्माण होणं अशक्य आहे. त्यांनी आधी फक्त ऋषीच उत्पन्न केले होते. एवढी चिंता वाटली की त्यांना नंतर त्यांनी दक्षाच्या 60 मुली उत्पन्न केल्या. नंतर उत्पन्न केल्यानंतर ह्या सगळ्यांना देऊन टाकल्या. अशा अनेक कथा आपण बघणार आहोत. बघा त्यानंतर शिव परब्रह्म म्हटले जातात गुण भेदानुसार. कारण विष्णू रुद्र हे तिन्ही त्यांचीच रूप आहे. आपण म्हणतो, मी काल सांगितलं तुम्हाला, रुद्र असेल, महेश असेल, हे सर्व त्यांचीच रूप आहे. विष्णू भगवंत पण त्यांचंच रूप आहे. हरिहर हे काय आपण काल बघितलं. आपण हराचं भजन केलं तर हरीला प्राप्त होतं आणि हरीचं भजन केलं तर हराला प्राप्त होतं. मग शंकराच्या ध्यानामध्ये मनुष्य जितका रममाण होईल तितकी त्याची कर्तृत्व शक्ती वाढत असते. ओंकार हे मूळ सर्वची जाणावे, ओंकार हे मूळ सर्वची जाणावे.